नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचे माझ्या या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाच्या आनंदाच्या जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर मंडळी, पुत्रदा एकादशीला काही झालं तरी तुळशीच्या रूपात स्पर्श करा आणि कोणालाही न सांगता हे 2 शब्द म्हणा. तुम्हाला इतके आनंद आणि समृद्धी मिळेल की तुम्ही ते सहन करू शकणार नाही. देवी लक्ष्मी प्रत्यक्ष प्रकट होतील तुमच्या घरी आणि तुमच्या भाग्य बदलण्यापासून तिला कोणीही रोखू शकणार नाही. आज मी तुमच्यासोबत असे काहीतरी घेऊन आलं आहे जे तुमच्या जीवन परिपूर्ण बदलू शकते. पुत्रदा एकादशीला जर तुम्ही तुळशीच्या रूपात स्पर्श केला आणि फक्त एक साधा शब्द उचलायला तुम्ही तुमच्या असा पुत्र मिळेल जे तुम्ही सहन करू शकणार नाही. तुम्हाला देवी लक्ष्मी आणि देवी अन्नपूर्णा यांचा आशीर्वाद मिळतील ज्यांची तुम्ही कधीही कल्पना केला नसेल. तुमच्या संपूर्ण घर आनंदाने भरून जाईल आणि वर्षभर तुमच्यावर मुलांचा वर्षाव होईल. मंडळी, हा छोटासा शब्द अजिबात सामान्य नाही. जेव्हा तुम्हाला त्याचे महत्त्व कळेल तेव्हा तुम्ही आश्चर्यचकित व्हाल. ऐका, मी तुम्हाला सांगणार असलेला शब्द कोणत्याही शास्त्रात सापडत नाही. प्राचीन काळात हा शब्द फक्त ऋषी, संत आणि प्रतिष्ठात ऋषींच्या माहिती होता. पण त्या ऋषींनी ते फक्त त्यांच्या शिष्याला दिले. तर जर तुम्ही आज हे शब्द ऐकत असेल तर समजून घ्या की देवी लक्ष्मी स्वतः तुम्हाला हे ऐकण्यासाठी निवडलेली आहे. मंडळी, पुत्रदा एकादशी ही एक अत्यंत पवित्र मानला जाणारी एकादशी आहे आणि तिला वर्षातला सर्वात मोठी एकादशी म्हटलं जातं. हा दिवस इतका पवित्र आहे की जरा आपण या दिवशी तुळशी मातेकडे काही मागितलं तर तुळशी माता आणि लक्ष्मी दोघांनी हे देण्यास भाग पडले जातं. हे आपल्या शास्त्र असंही म्हणतात की पुत्रदा एकादशीला तुळशी मातेचा विवाह झाला होता. आता विचार करा की वर्षात 365 दिवस असतात, पण असे काही दिवस आहेत जे संपूर्ण वर्षाच्या भाग्य बदलतात, संपूर्ण घराच्या रूपांतर करतात. आणि त्यापैकी एक म्हणजे पुत्रदा एकादशी. नवावरूनच पुत्रदा सूचित होते. या दिवशी भगवान विष्णू झोपेतून जागे होतात आणि म्हणूनच त्याला पुत्रदा एकादशी म्हणतात. हा पवित्र दिवस आहे जेव्हा भगवान विष्णू स्वतः 4 महिन्याच्या झोपेनंतर क्षीरसागरातून दुसऱ्या दुधाच्या समुद्रातून जागे होतात. 4 महिने भगवान विष्णू झोपलेले असतात. विवाह, शुभ कार्यक्रम, नवीन काम आणि नवीन व्यवसाय हे सर्व सुखात मनाई आहे. पण पुत्रदा एकादशीच्या सूर्योदयासह संपूर्ण विश्व जिवंत झाल्यासारखे दिसतं. मंदिरातल्या घंटा वाजतात, तुळशीच्या रोपावर दिवे लावले जातात आणि प्रत्येक घरात एक देवी ऊर्जा प्रवेश करत असते. मंडळी, जर तुम्हालाही देवी लक्ष्मी आशीर्वाद घ्यायचा असेल तर कृपया हा व्हिडिओ लाईक करा, आमच्या चॅनलवर सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये जय लक्ष्मी माता लिहा. तसेच कमेंट सेक्शनमध्ये तुमची राशी असंच हे करा. तुम्हाला भाग्य देखील उजळून जाईल. नशिबाच्या कोणत्याही समस्यावर मात करण्यासाठी सोपा उपाय देते म्हणून कमेंट सेक्शनमध्ये
तुमच्या ओम लक्ष्मी माता ह्या नमः असे लिहायला विसरू नका. करण्यासाठी इथे आहे, पण तुम्ही ते शब्द मनपूर्वक तुम्हाला काही विशेष नियम आणि त्याबद्दल समजून घेणं आवश्यकता आहे. कारण जर तुम्ही हा खबरदारी प्रक्रिया आणि नियमाकडे दुर्लक्ष केलं तर तुम्हाला त्याचा फायदा मिळणार नाही. उलट तुम्ही तुमच्याकडे आधीच्या असलेली काही गमावू शकता. म्हणून मैत्रिणींनो, तुम्ही हा सर्व काही सविस्तरपणे समजून सांगेन. तर मंडळी, असे मानलं जातं की ज्या घरात तुळशी असते त्या घरात देवी लक्ष्मीचा आशीर्वाद असतो. कारण तुळशीला देवी लक्ष्मीचं दुसरी रूप मानलं जातं. असे मानलं जातं की ज्या घरात तुळशी असते त्या घरात हिरवीगार आणि बहरलेली असते. म्हटलं जातं की जर घरातली तुळशीच्या रोप वारंवार सुकत असले किंवा फळ देत नसेल तर त्याचे अर्थ असं की देवी लक्ष्मी तुमच्यावर नाराज आहे आणि तुमच्या घरात नकारात्मक शक्ती आहे, ज्या तिला प्रवेश करण्यापासून रोखत आहेत. आता मैत्रिणी, पुत्रदा एकादशी ही अशी वेळ आहे जेव्हा भाग्य वळू शकतो आणि भाग्याच्या दिशा बदलू शकतो. शिवाय जर तुमच्या आयुष्यात प्रचंड दुःख, वेदना आणि दुःख असेल आणि तुम्ही सतत तुमच्या अभावामुळे दबलेली असेल तर तुमचा मुलगा जन्माला येतो परंतु त्याच्या राहत नाही. तुम्ही कितीही कष्ट केलं तरी तुम्हाला अपेक्षित फळ मिळत नाही. तर मैत्रिणी, हा तो व्हिडिओ आहे ज्याची तुम्ही सर्वजण आतुरतेने वाट पाहत आहे. तुमची प्रतीक्षा आता संपली आहे. यावेळी पुत्रदा एकादशीला 72 वर्षानंतर अशी शुभ संयोग तयार होतो आहे. जर तुम्ही ते ओळखलं तर तुळशीच्या रूपात स्पर्श करा आणि हा मंत्र म्हणा. तुम्हाला आयुष्यात कधीही मागे वळून पाहावे लागणार नाही. हे मैत्रिणी, मी तुम्हाला हे सर्व सांगते की पुत्रदा एकादशीला लोक उपवास करतात, पूजा करतात, भगवान तुळशीचे नाव घेतात आणि दिवसभर तुळशीच्या मातेच्या सेवा करतात. पण हे सर्व असूनही बरेचदा लोकांना कोणतेही फळ दिसत नाही कारण आपल्याला पद्धत माहिती नाही. खरं तर शास्त्रामध्ये असे म्हटले आहे की जर तुळशी मातेच्या योग्य विधी आणि ज्ञानाने पूजा केलं तरच आपण फळ मिळू शकतो. आता मैत्रिणी, तुळशी माता ही भगवान विष्णूच्या पत्नीच्या रूपात आहे आणि जेव्हा तुम्ही या दिवशी तिला स्पर्श करत तेव्हा तुम्ही तुमच्या हातात केवळ मातीच्या नाही तर देवताच्या चैतन्यशील ऊर्जा धरत. असे म्हटलं जातं की या दिवशी बोललेली शब्द अनेक वेळ विश्वास परत येतात. म्हणूनच आज ही एक शब्द सांगणार आहे जे तुळशीला स्पर्श केल्यानंतर बोलल्यास तुमच्या आयुष्यातली केवळ मुलगाच नाही तर बळवंतपण, आनंद, आधार आणि स्थिती हेच एक लाट होईल जे तुम्ही हाताळू शकणार नाही. पण त्या शब्दावर पोहोचण्यापूर्वी तुळशी इतकं चमत्कारी का आहे का समजून घेणं महत्व आहे. मैत्रिणी, तुळशी ही फक्त एक वनस्पती नाही तर एक जिवंत शक्ती आहे. तिच्या प्रत्येक पान चैतन्याच्या भरलेली आहे, प्रत्येक फांदी जिवंत असतो आणि जेव्हा सूर्याची पहिली किरण सकाळी तुळशीच्या पानावर पडतात तेव्हा बाहेर पडणारे ऑक्सिजन केवळ शरीरात नाही तर
आत्मलाही शुद्ध करतो आणि म्हणूनच तुळशीच्या झाडाजवळ बसलेली मानसिक भीती, पाणहानी, गरिबी दूर होतो. पुत्रदा एकादशीच्या सकाळी तुळशीच्या झाडासमोर दिवा लावला तर ते केवळ एक प्रतीक नाही तर प्रकाश आणि सौभाग्याच्या सुरुवात आहे. या दिवशी जेव्हा तुम्ही तुळशी मातेला स्पर्श करता तेव्हा मी ती तुमच्यातील नकारात्मक बाहेर काढतो. तुम्हाला त्रास देणारी कोणतीही अज्ञात भीती, तुम्हाला सतत त्रास देणारी एखादी गोष्ट, तुम्हाला आयुष्यात मुलाची कमतरता असे, गरिबी असे किंवा कर्ज असे असू, तीनही ऊर्जा काढून देते आणि त्याच्याबद्दलच तुम्हाला प्रचंड सौभाग्य देतं. पण हे एक लपलेली रहस्य आहे. मैत्रिणी, हे काळजीपूर्वक ऐका. पहा, तुळशी माता फक्त त्यांच्याच आशीर्वाद देते. ती तिच्याकडे काही बघत नाही तर तिच्याशी आई म्हणून बोलतात. या दिवशी जे व्यक्ती तुळशीच्या झाडासमोर बसून मनाने म्हणते, आई मी आज रिकामा हाताने आले आहे, पण जर तुम्ही माझ्या घर तुमच्या आशीर्वादाने भरलं तर त्याच्या घर केवळ पुत्रनाच्या नव्हे तर शांती आणि समृद्धीने भरले जातं. मैत्रिणी, पुराणात असे लिहिले आहे की पुत्रदा एकादशीच्या दिवशी जेव्हा भगवान विष्णू जागे होतात तेव्हा ते तुळशी समोर दिवा जळत असलेली घरावर आपली नजर टाकतात आणि जिथे त्यांची नजर पडतो तिथून सर्व दारिद्र्य दूर होतो. म्हणून ह्या दिवशी भाग्याच्या कुलूप उघडणारे चावी सारखा आहे. पण हे कुलूप फक्त त्या शब्दाने उघडतो ज्याबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे. तुळशीचा स्पर्श केल्यानंतर बोलला जाणाऱ्या शब्दामध्ये एक शब्द असा आहे की केवळ तुमच्या मुलीच्या स्थितीच्या बदलत नाही तर तुमच्या कर्म देखील शुद्ध करतो. आणि पहा मैत्रिणी, जर तुमच्या कर्म शुद्ध असेल, तुमच्या हृदय शुद्ध असेल, तुमच्या बोलणं शुद्ध असेल तर देवी लक्ष्मी स्वतः तुमच्या घरी नक्कीच येईल. पहा, हा शब्द काही सामान्य मंत्र नाही. हा स्वतः देवी लक्ष्मीचा एक गुप्त आशीर्वाद आहे आणि तिने स्वतः ते तिला भक्तांना प्रकट केले आहे. आपले शास्त्र असंही म्हणतात की हा शुद्ध फक्त त्यांनाच प्राप्त होतो ज्यांनी भाग्य बदलण्यासाठी आहे. परंतु जे कोणी हा शब्द ऐकलं तर तुळशीचा स्पर्श करतं त्यांना लगेचच त्याच्या जीवनात हे बदल जाणवतो. आता कल्पना करा की जर तुम्ही एकादशीच्या तुळशी मातेसमोर दिवा लावला, तिच्या पानावर पाणी ओतलं आणि नंतर ब्रह्माच्या लाट हलवणारे शब्द उचलायला तर काय होईल. हे क्षणी जेव्हा भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मी एकत्र जागी होतात आणि तुम्हीही ती ऊर्जा तुमच्या शब्दामध्ये बांधत तेव्हा ते थेट विश्वास चैतन्याच्या नोंदवली आणि नंतर मी ऊर्जा, पुत्र, सौभाग्य आणि संधीच्या रूपात तुमच्याकडे पुन्हा परत येतं. पहा, देवी लक्ष्मी प्रसन्न करणे खूप सोपी आहे. आजच्या काळात जर तुम्ही तुळशी मातेच्या सेवा केल्या आणि तिच्या काळजी घेतल्या तर तुम्हाला स्वतः देवी लक्ष्मी आशीर्वाद मिळतील. लोक म्हणतात कष्ट करा, तुमच्या काम करा, पण सत्य हे आहे की योग्य वेळ आणि योग्य भावनेने केलं तरच कर्माचा फळ मिळतो. पुत्रदा एकादशी ही अशी वेळ आहे जेव्हा कर्म आणि भाग्य दोन्ही एकत्र येतात. म्हणूनच असं म्हटलं जातं की या दिवशी केलेली संकल्प जन्माच्या पुण्य इतका आहे. पण लक्षात ठेवा मैत्रिणी, या दिवशी फक्त शब्दांनी काही साधा होत नाही. भावना, आत्मा, शरीर आणि मन याच्या शुद्धता आवश्यकता आहे. तुळशी मातेला स्पर्श करताना तुम्ही लाभे बाळगा नाही, कोणताही लोभ नसावे, फक्त भक्ती असावे. जर तुम्हाला वाटत असेल की माता मला फक्त मुलगा हवा आहे तर तुळशी तुम्हाला मुलगा देणार नाही. पण जर तुम्हाला वाटत असेल की मी माझ्या आईच्या
पायाशी बसून माझ्या भाग्य अर्पण करते आहे, तर तिच्या तुळशी तुमच्या घरात लक्ष्मी म्हणून प्रवेश करेल. या दिवशी बोललेला शब्द फक्त एक नसतात, ते कल्पना असतात आणि हा कंपन तुमच्या जीवनात दिशा ठरवतात. प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात असा एक क्षण येतो जेव्हा ब्रह्मांड त्यांना काय हवे आहे ते आहे असे विचारतं, आणि जर तुम्ही त्या क्षणी योग्य उत्तर दिलं तर संपूर्ण ब्रह्मांड त्याच्या बाजूनी काम करू लागतं. पुत्रदा एकादशी हा असाच एक क्षण, आणि आता या प्रवासाच्या जवळजवळ अर्धा टप्प्यावर जेव्हा तुम्हाला उत्कटता वाढतं, तेव्हा के शब्द कोणते आहे? फक्त तुळशीच्या रोपात स्पर्श करून जे उच्चारणे पुत्रप्राप्तीचा आशीर्वाद देतं. एक हा शब्द कोणत्याही शास्त्रात लिहिलेली नाही, हे अनुभवातून जन्मलेले शब्द आहे. जेव्हा एक वृद्ध ऋषींनी त्याच्या शेवटच्या क्षणी हा एक ब्राह्मणाच्या कानात हे बुजला, तेव्हा त्यांची उत्पत्ती झाली. त्यांची ती समजले की त्यांच्या घर कधीही मुलासन, आणि आज तुम्हाला तेच शब्द सांगणार आहे. काळजीपूर्वक ऐका. हा तांत्रिक मंत्र नाही, हा तांत्रिक विधी नाही, हा ऊर्जेचे आवाहन आहे. तुमच्या घरात देतं लक्ष्मी कायमच ठेवण्यासाठी हे एक सोपा विधी आहे. पुत्रदा एकादशी सकाळी जेव्हा तुम्ही तुळशीच्या रोपासमोर उभे राहणार, तेव्हा त्याला स्पर्श करा आणि मना प्रकट हा प्रभू माझी प्रेरणा. तेव्हा हा शब्द थेट विश्वास हृदयापर्यंत पोहोचते. प्रकट हा म्हणून आतापर्यंत जे लपलेली होते ते आता दुश्मन झाले पाहिजे. प्रभू प्रेरणा म्हणजे देवाच्या मनातून निर्माण होणारी आणि तुमच्या मनात प्रवेश करणारे देवी ऊर्जा. जेव्हा तुम्ही तुळशीच्या झाडाला स्पर्श करता आणि प्रभू प्रेरणा असं म्हणतात, तेव्हा तुम्ही फक्त शब्द बोलत नाही आहात, तुम्ही विश्वाला माझे भाग्य प्रकट करण्याची आज्ञा देत आहोत. माझ्या मुलाकडे जाण्याचा मार्ग प्रकट, हा माझ्या सौभाग्याचा दरवाजा उघडत. हे शब्द बोलल्यानंतर तुमच्या आता निर्माण होणार स्पंदने तुळशीच्या पानामधून वायूच्या दिशेने जातात आणि तिथून परिवर्तन ती प्रकट सुरू होतं. परिवर्तनाचा मार्ग. मला अशी वेळ की तुम्हाला हा शब्द चांगले समजला असेल. आता पहा, अनेकांनी अनुभव असेल की तुळशीच्या झाडाला स्पर्श करताना हा शब्द उच्चारत नंतर काही दिवसातच त्यांनी अनपेक्षितपणे मुलगा झाला, हरवलेली आनंद परत आला, बंद जीवन पुन्हा कार्य लागले आणि वर्षानुवर्ष हरवलेली शांती त्यांच्या घरी आली. तर त्याचे कारण हेच आहे, जेव्हा तुम्ही हा शब्द उच्चारात आणि तुमच्यातली नकारात्मकता तुळशीच्या मुळामध्ये जातं, तेव्हा सकारात्मक ऊर्जा त्यांची जागी पसरतो. हा शब्द तुम्हाला कृतीने दिशा बदलतो. हे केवळ पुत्र प्राप्तीत करत नाही, तर तुम्हाला असे पातळीनं नेता जिथे तुम्ही मुलांचा आनंद सहन करण्याच्या क्षमता मैत्रिणी, हा दिवसाच्या शक्ती समजून घेणारे अत्यंत महत्त्वाचे कारण हे पवित्र असा काळ आहे की जेव्हा विश्व ऐकत असेल, तेव्हा वार तुमच्या शब्दवारेच दिशांनी देऊ जातात. म्हणून जर तुम्ही हा पुत्रदा एकादशीच्या मनाने साजरी केला, तुळशीच्या झाडासमोर दिवा लावला, त्या क्षणी पूर्व श्रद्धाने भगवंताच्या प्रेरणा प्रकट हास्या म्हणून, तर तुम्ही तुमच्या आंतरिक चैतन्याच्या चैतन्याच्या जोडवा. हा क्षण तुमच्या आयुष्यातली भूतकाळातील त्रास, अपशपत आणि संतान विवाहात अडथळ हळूहळू नाहीसे होऊ लागतात. तसेच बघा, नेमकी प्रार्थना ऐकल्या आहेत त्यांची चिन्ह असतील. आई तुळशीच्या तुम्हाला तुमच्या भाग्य सुधारण्यासाठी संधी दिली आहे. प्रिय मैत्रिणींनो, पुत्रदा एकादशी महत्त्व सामान्य नाही. पुत्रदा एकादशीच्या लोक दान देखील करतात. हे ब्राह्मणांना जेवण देतात आणि गरीब आणि हंस लोकांना मदत करतात.
तसेच अहंकार लोक लक्षात ठेवा की तुमच्या नशीब चमकण्यासाठी संधी वारंवार येणार नाही. पुत्रदा एकादशी हा एक सण आहे, उपासनाचा दिवस आहे जे वर्षानु एकादशी येणार आहे. हे अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचायचा होता. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, चॅनलवर नवीन असलं तर सबस्क्राईब करा. तसंच भेटूया नेक्स्ट एक व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.